नमस्कार. स्वामी समर्थ कन्सल्टंट्स या स्टॅम्पिटच्या पेरेंट कंपनीला 50 वर्ष झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. ह्या 50 वर्षापैकी जवळजवळ 46 ते 47 वर्ष मी या कंपनीशी निगडीत आहे. टू बी एक्झॅक्ट साधारण 78-79मध्ये मी या कंपनीत पार्ट टाईम म्हणून जॉईन झालो आणि 80पासून मी फुल टाईम जॉईन झालो. ह्या सुरुवातीपासून आम्ही जे काय करत होतो ती SPM होती आणि SPM ही R&D, प्रत्येक मशीन हे R&D असल्यामुळे R&D म्हणून नवीन काही सेपरेट काही तिथे विषय नव्हता. सगळ्या गोष्टी एकतर स्वतः साहेबच करत होते, कारण आम्हाला अनुभव कमी होता. त्यामुळे सगळ्या डिझायनिंगचे कामं, सगळी प्रोग्रॅमिंगची कामं हे सगळे काळेसाहेबच स्वतः करत होती. त्यानंतर पुढे जेव्हा कामं वाढत गेली तशी नवीन माणसं वाढत गेली. गोगटेसाहेब, पवारसाहेब यांच्यासारखी माणसं आपल्याबरोबर जॉईन झाली. गोगटेसाहेब न्यूमॅटिक्स बघायचे, पवारसाहेब इलेक्ट्रिकल बघायचे. असे निर्णय प्रत्येकजण आपापल्या हिशोबाप्रमाणे करायला लागला आणि कंपनी वाढत गेली. पण तरीही R&D, प्रत्येक मशीन हे R&D नवीन असल्यामुळे, SPM असल्यामुळे R&Dचा प्रश्नच नव्हता. ज्या वेळेला ॲक्च्युअल कौशिकनी मार्किंग मशीन इंट्रोड्यूस करायची सुरुवात केली त्यावेळेपासून R&Dची आवश्यकता, R&Dच्या सेपरेट भागाची आवश्यकता जाणवायला लागली आणि म्हणून R&D हा एक सेपरेट विभाग तयार झाला. आणि पूर्वीपासून R&Dची कामं SPMची कामं केलेली असल्यामुळे R&Dमध्ये आम्हाला काही फारसं विशेष कष्ट पडले किंवा काही असं नाही झालं. त्यामुळे आपला R&D विभाग हा अतिशय स्ट्रॉंग होता आणि म्हणूनच त्याचेच रिझल्ट्स आज आपल्या निर्णया मॉडेल्स, लेझर मशीन्स, निर्णय फिक्चर्स या संदर्भात आपल्याला तो रिझल्ट बघायला मिळतो आहे. म्हणून R&Dचं महत्त्व अतिशय जास्ती आहे, एवढंच मी सांगू शकतो. धन्यवाद. मला खूप आनंद होतो आहे की या ऑर्गनायझेशनला आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत. ओके, मी फार अगदी सुरुवातीपासून नव्हतो, पण बराच काळ या ऑर्गनायझेशनमध्ये ॲक्टिव्ह होतो. आय हॅव सीन लॉट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन्स हिअर. आम्ही जेव्हा चालू केलं तेव्हा वेअर इन द पॅनल्स अँड SPM, त्यामध्ये काही त्यामध्ये पण आम्हाला खूप शिकायला मिळालं. नंतर नवीन नवीन मशीन बनवल्या आम्ही. बऱ्याच गोष्टी, काही वेळेस प्रॉब्लेम्स पण आले, पण वी नेवर लूज द होप अँड ऑलवेज आम्हाला असं वाटलं की याच्यामध्ये आपण काहीतरी बदल केला पाहिजे आणि हे करून घेतलं पाहिजे. आणि त्याच्यामुळं आत्ताची प्रगती दिसते तुम्हाला की त्यामुळं झालेली आहे. आणि कधी पॉझिटिव्हिटी आमच्यातली आम्ही हरवली नव्हती, आम्हाला हरवून दिली नव्हती राजा. त्यामुळं आज कंपनीचं आहे. तर मला असं वाटतं कंपनीचं तुम्हाला आता नवीन लोकांनी ते भविष्य घडवताना हा विचार करायचा आहे की बी ऑलवेज पॉझिटिव्ह अँड थिंक अबाउट द फ्युचर.